हाय हॅलो सगळ्यांना, मी संचिता संचिताच ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत करत आहे. तर आज आपल्याला बनवतं होतं चिकन. त्यासाठी ना हळद बीट लावून ना त्याला जवळजवळ 3 तास मी मॅरिनेट करायला ठेवलेलं होतं. त्यानंतर असं घट्ट फ्रीजमध्ये ठेवलं होतं म्हणून हे घट्ट झालेलं होतं. त्यानंतर गॅसवरती कुकर टाकलं, 3 पळ्या तेल टाकलं, त्यामध्ये 2 तेजपत्त्याचे पानं टाकले आणि तुम्ही लवंग वगैरे सगळं ॲड करू शकता, पण मला नव्हतं करायचं म्हणून मग फक्त मी तेजपत्ता टाकला. आणि तेजपत्ता टाकल्यानंतर जराशी त्याला ना गरम होऊन देऊन त्यामध्ये ना जे आपण मॅरिनेट केलेलं मग चिकन होतं ना ते मी त्यामध्ये ॲड केलेलं होतं. आणि ते ॲड केल्यानंतर मग हलवून वगैरे घेऊन थोडा वेळ ना शिजून दिलं. आणि नंतर गरम पाणी टाकलं होतं. त्यामध्ये पाणी उकळून घेऊन मी थंड केलं होतं, त्यामुळं ते थंड पाणी मी त्यामध्ये ॲड केलं आणि ते ॲड करून यांना कुकरच्या शिट्ट्या होऊन दिल्या 3-4 मध्ये आणि 1 नंबर असं चिकन झालेलं होतं. कारण की त्याला मॅरिनेट करायला ना थोडं जास्त वेळ मी ठेवलेलं होतं, त्यामुळं. त्यानंतर मी कढई घेतली, कढईमध्ये तेल वगैरे टाकलं, गरम होऊन दिली. पहिल्यांदा तेल वगैरे टाकलं आणि तेल पण गरम होऊन दिलं. काय जिरे मोहरी काय टाकायचे नसते. आणि आज मला जरा काळ्या पद्धती म्हणजे काळं मसाल्याचं करायचं होतं, त्यामुळे मी मसाला जरा काळा केलेला होता. मग ते त्याच्यामध्ये टाकून सगळ्यांना हलवून वगैरे घेतलं आणि मग 5-10 मिनटं त्याला गरम होऊन दिला. आणि जोपर्यंत मसाल्याचं तेल सोडत नाही तोपर्यंत मी त्याला गरम होऊन दिला मस्तपैकी असा. आणि मग गरम वगैरे होऊन जायचं, कारण की तुम्ही त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता त्याच्यामध्ये ॲड केला होता. त्यानंतर मग मी त्याला कुकरमध्ये ट्रान्सफर केला, कारण की भरपूर अशा क्वांटिटीमध्ये बनवायचं, त्यामुळे बघा कलर चेंज झालेला आहे. त्यामध्ये ना जे घरातले मसाले होते ते सगळे त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यामध्ये मिरची पावडर म्हणजे काश्मीरी मिरची पावडर तिखट येण्यासाठी, म्हणजे कलर येण्यासाठी. त्यानंतर घरची जी मिरची, कांदा मसाला, भरपूर सारा कांदा मसाला. आणि त्यानंतर मी ना चिकन मसाला टाकायचं विसरलं, तरी पण छान असं कालवण झालेलं होतं. आणि मग सगळा मसाला टाकल्यानंतर थोडंसं मी त्याच्यामध्ये मीठ ॲड केलेलं होतं. तुम्हाला ते सगळा मसाला खाण्याला हा गरा बनवलेला होता बिर्याणी मसाला, थोडीशी मिरची पावडर अजून टाकलेली होती. आणि त्यानंतर थोडीशी त्याच्यामध्ये मी हळद ॲड करून सगळं असं हलवून वगैरे घेतलं. आणि हे पण तेल सुटेपर्यंत 5-10 मिनटं हलवायचं, कारण हे तेल सुटेपर्यंत ना ते चालून द्यायचं. असं मसाला त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे असं भाजून घ्यायचं. असं अशी मसाल्यांना हलवून घेतल्यानंतर मग जरा त्याला अजून तसंच ठेवलं होतं, कारण की जोपर्यंत मसाला चांगला तेलामध्ये परतत नाही तोपर्यंत बघा कलर चेंज झालेला होता. आणि त्यानंतर जे आपण चिकन शिजवून घेतलेलं होतं ना ते सगळं चिकन मी त्याच्यामध्ये ॲड केलं, म्हणजे टाकलं वरनं. पहा कसा कलर आहे चिकनचा. त्याला तुम्ही व्हिडिओ बघता जरा चॅनलला सबस्क्राईब वगैरे करा. आणि सगळं हलवून वगैरे घेऊन त्याच्यामध्ये थोडीशी वरनं नाही का कोथिंबीर ॲड करायची. तुम्हाला वाटलं की तुम्ही लिंबाचा रस पण ॲड करू शकता थोडासा, पण मला फक्त कोथिंबीरला त्याच्यामध्ये ॲड करून 2 कुकरची शिट्टी होऊन 1 नंबर असं कालवण झालेलं होतं. तुम्ही नक्की ह्या पद्धतीने त्याला तयार करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. नुसतं व्हिडिओ बघून काय करताय, तर चॅनलला पण सबस्क्राईब करा. चला बाय.